पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईसाठी वसई-विरार महापालिका सज्ज झालेली आहे आणि शहरातील विविध नाल्यांची साफसफाई होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर आपण आता विरार पूर्वेच्या नालासोपारा विरार या लिंक रोडला लगत असलेल्या भव्य मोठ्या नाल्यासमोर उभा आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर या सर्व नाल्याचा जो गाळा आहे हा काढण्यात येत आहे। तर महापालिका प्रशासनाकडून या नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपयाचं बजेट तयार करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जीसीपी आणि कोकणाच्या मदतीने आज नालेसफाई सुरू झालेली आहे। शहराच्या विविध भागामध्ये ही नालेसफाई सुरू करण्यात आलेली आहे। या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि पाहणी करत आहेत की जेणेकरून कुठेही याचा नालेसफाई ही पूर्णतः चांगल्या रीतीने झाली पाहिजे आणि शहरामध्ये कुठेही पाणी साचलं नाही पाहिजे या हेतूनेच नगरसेवक देखील या ठिकाणी आले। मॅडम काय सांगणार, कशा पद्धतीने नालेसफाई सुरू आहे? आम्ही महानगरपालिकेला सांगितलं होतं की पावसापूर्वीही आपल्याला नालेसफाई करून घेणे गरजेचे आहे, कारण का ठिकठिकाणी पाणी साचतं आणि त्यामुळे लोकांचे अतोनात हाल होतात। तर त्यांनी याकडे लक्ष देऊन आता पोकलँड वगैरे अशा विविध यंत्रणा वापरून इथे नालेसफाईचं काम चालू आहे। आम्ही फक्त इथे बघायला आलो की ते कुठल्या प्रकारे आणि कशा प्रकारे चाललेलं आहे, तर बघूया आता कसं होतं आहे। निश्चित सर, तुम्ही काय सांगणार, अशा पद्धतीने कुठे कुठे नालेसफाई सुरू आहेत? कारण शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा भराव होतो आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होतो। या नालेसफाईसाठी अजून काय उपाययोजना राबवण्यात आलेल्या आहेत? आताच आम्ही विवांत हॉटेलच्या सामने जो मोठा नाला आहे तिथे आम्ही गेलो होतो, तिथे पाहणी करून आलो। तिथे नालेसफाई चालू आहे, आजपासूनच नालेसफाई या मनवेलपाडा आमच्या प्रभागामध्ये नालेसफाई चालू आहे। आता आपले तोंडारे हॉस्पिटलच्या सामने जिथे आपण उपस्थित आहोत, आता तिथेही आम्ही पाणी करायला आलो आहे। विरारमध्ये मनवेलपाड्यामध्ये आमच्या बाजूला 2 मोठे नाले आहेत आणि छोटे छोटे नाले कारगिल नगरसारख्या विभागामध्ये आहेत, तेही काम आम्ही करून घेत आहोत। परंतु आज कशा प्रकारे JCB आणलेले, फॉकलँड आणलेले आहे, सर्व गोष्टी आणलेल्या आहेत, त्याची पाहणी करतो आहे, त्यांना सांगतो आहे की अशा पद्धतीने नाला साफसफाई व्हायला पाहिजे। तर दरवर्षी आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये पाणी भरलं जातं आणि गरीब लोकांचे हाल होतात, चाळीमध्ये पाणी जातं, बिल्डिंगमध्ये पाणी भरतं। परंतु यावर्षी पाणी भरू नये यासाठी आम्हीही प्रयत्न करतो आहे, प्रशासनही प्रयत्न करत आहे, महापालिकाही प्रयत्न करते आहे। शहरामध्ये विविध ठिकाणी एकूण किती नाले आहेत आणि या मोठ्या नाल्यांमध्ये मोठा गाळ काढण्यासाठी काही विविध यंत्रणा राबवण्यात येते? बघा, शहरामध्ये नाल्यांची मला काही एवढी माहिती नाही, पण मी माहिती घेऊन आपल्याशी सविस्तर सांगेन। पण आमच्या प्रभागामध्ये, मी ज्या प्रभागामध्ये आम्ही निवडून आलो आहेत त्या प्रभागामध्ये 2 मोठे नाले आहेत। मोठे नाले म्हणजे जे आता ज्या पद्धतीने फॉकलँड घेऊन साफ होत आहेत असे 2 मोठे नाले आहेत, त्याची आता आपल्याला साफसफाईचं काम चालू आहे। निश्चित आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी जर बघितलं तर पूर्णतः कोकणाच्या साहाय्याने हे नाले साफसफाई सुरू आहे आणि त्या ठिकाणी नगरसेवक स्वतः, स्थानिक नगरसेवक या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत की जेणेकरून जी नालेसफाई होते ती योग्य पद्धतीने होते का याकडे पूर्ण निरीक्षण जे आहे या ठिकाणच्या स्थानिक नगरसेवकांचं आपल्याला दिसून येत आहे आणि शहरातील विविध भागातील नाल्याची देखील साफसफाई होत असल्यामुळे जे पावसाळ्यापूर्वी जे नालेसफाई व्हायला पाहिजे यासाठी वसई-विरार महापालिका प्रशासन त्याचबरोबर या ठिकाणचे नगरसेवक हे मात्र तत्पर झालेले आहेत आणि पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत। अशाच पद्धतीने वसई-विरार नालासोपारा परिसरामध्ये जवळपास 500च्या वर जे मोठे नैसर्गिक नाले आहेत त्याची देखील साफसफाई होत आहे आणि शहरातील जे लहान नाले आहेत त्याची देखील पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात येत आहे, जेणेकरून वसई-विरार शहरामध्ये जे पावसाळ्यामध्ये पाणी भराव होतो तो पाणी भराव कुठेही झाला नाही पाहिजे आणि नागरिकांनाही देखील याचा त्रास झाला नाही पाहिजे या हेतूने आता पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।